नमस्कार. कांचन रेसिपीज अँड क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपले गौरी गणपती फराळाचा दुसरा भाग आहे. तर यात मी तुम्हाला गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे कसे बनवायचे हे दाखवणार आहे. याआधी मी शंकरपाळ्याची रेसिपी तुमच्याशी शेअर केलेली आहे, पण आपण ते मैद्याचे पाहिले होते. तर आज आपण गव्हाच्या पिठापासून शंकरपाळे बनवलेले आहेत. तितकेच खुसखुशीत होतात. चला तर आपण किचनमध्ये जाऊया आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. साहित्य पाहूया आपण. इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे मी चाळून घेतलेलं आहे. त्यासाठी अर्धा वाटी मी इथे दूध घेतलेलं आहे. पाव वाटी मी तूप घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ, पाऊण कप मी साखर घेतलेली आहे आणि पाव कप मी रवा घेतलेला आहे. पाऊण कप म्हणजे 1 वाटीला थोडीशी कमी आणि पाव वाटी मी रवा घेतलेला आहे. तर सर्वात प्रथम आपण काय करूया, हे अर्धी वाटी दूध आहे. त्यामध्ये आपण ही जी पाऊण वाटी साखर घेतलेली आहे, 1 वाटीला थोडीशी कमी, ती त्या दुधामध्ये घालून घ्यायची आहे. आणि आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे, जोपर्यंत ही साखर विरघळत नाही तोपर्यंत. साखर आता विरघळून झालेली आहे, हलकं कोमट झालेलं आहे दूध आपलं. आता हे थंड होऊ द्यायचं आहे. आता तोपर्यंत आपण गव्हाच्या पिठामध्ये हा जो पाव कप रवा घेतलेला आहे तो घालायचा आहे. चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ जर घातलं तर त्याची चव ही आणखी वाढते. आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपण याच्या अगोदरही शंकरपाळ्याची रेसिपी दाखवलेली आहे, पण आपण आज ही गव्हाच्या पिठाची बनवतोय. आता यामध्ये मी पाव कप तूप गरम करून घेतलेलं आहे आणि हे आपण ह्या पिठामध्ये घालणार आहोत. प्रमाण हे व्यवस्थितच घ्यायचं आहे. कुठलंही व्यवस्थित प्रमाणबद्ध आपण रेसिपी केली तर ती अजिबात बिघडत नाही, तर ती छानच होते. त्यामुळे मी बोलत असते, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तूप व्यवस्थित मैद्याला छान चोळून घ्यायचं आहे. ही स्टेप खूप महत्त्वाची असते. पूर्ण मोहन हे संपूर्ण तुपाला लागलं पाहिजे आणि पाहू शकता अशी मूठ पडली पाहिजे, म्हणजे आपलं हे मोहन परफेक्ट होतं. आता जे दूध आणि साखरेचं आपण घोळ तयार करून ठेवलं तर ते घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ खूप मळायचं नाही, फक्त असं जोडत जायचं आहे. संपूर्ण आपल्याला हे दूध यातमध्ये वापरायचं आहे. जर आणखी घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडंसं 1-2 चमचे दूध आणखी घालू शकता. पाहू शकता पीठ मी असं मळून ठेवलेलं आहे आणि झाकून ठेवायचं आहे 10 ते 15 मिनिट. पाहू शकता पीठ आपलं इथे व्यवस्थित झालेलं आहे. रवा घातल्यामुळं त्याने दूध पूर्ण शोषून घेतलेलं आहे, थोडंसं घट्ट झालेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, असं या बत्त्याने आपल्याला हे पीठ चांगलं ठेचून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ हे एकदम छान होईल. पाहू शकता संपूर्ण पीठ आपण असं छानपैकी ठेचून घेणार आहोत. सर्व साहित्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, म्हणजे मी ज्या नवीन रेसिपीज टाकत राहील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. पाहू शकता पीठ आपलं इथं छान ठेचून झालेलं आहे. आता हे मळून आपण याचे 2 भाग करून घेणार आहोत. दोन भाग मी इथे करून घेतलेले आहे. आता आपण लाटून घेणार आहोत पीठ. पाहू शकता असं कडक दिसतं आणि क्रॅक गेलेले दिसत आहेत, तर हीच याची साईन आहे. याने शंकरपाळे खूप छान होतात. छान असं लाटून घ्यायचं आहे. जाडसरच ठेवायची आपल्याला, हे खूप पातळही बनवायचं नाही आहे. आपलं हे लाटून झालेलं आहे. आता आपण हे कट करून घेणार आहोत. सुरुवातीला साईडच्या कडा आपण काढून घेणार आहोत. व्यवस्थित असे आपल्याला याला काप देऊन घ्यायचे आहेत. हव्या त्या आकारात आपण काप करू शकता. मी इथे जरा मोठेच काप केलेले आहेत. गौरी गणपतीच्या फराळाची आपण ही तयारी करत आहोत. यामध्ये मी आता भरपूर प्रकार दाखवणार आहे. पाहू शकता इतपत जाडी ठेवायची आहे. लेअर पाहू शकता तुम्ही. संपूर्ण आपण आता शंकरपाळे इथे तयार करून घेणार आहोत. पाहू शकता आपण संपूर्ण बनवून घेतलेले आहेत. आता आपण हे फ्राय करून घेणार आहोत. पाहू शकता इतपत जाड ठेवलेले आहेत. खूप पातळ करायचे नाही, तर ते फार कडक होतील.
त्यामुळे थोडेसे जाडसरच ठेवायचे. तेल आता इथे गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण आता थोडे थोडे शंकरपाळे तेलात सोडणार आहोत. लगेच त्याला हात लावायचा नाही आपल्याला, एखाद मिनिट असेच ठेवायचे आणि मग आपल्याला ते थोडेसे हलवून घ्यायचे आहेत. एका चमच्याच्या साहाय्याने गोल फिरवायचे फक्त. म्हणजे ते संपूर्ण छान एकसारखे फ्राय होतील. पाहू शकता शंकरपाळे असे फुलायला सुरुवात झालेली आहे. पाहू शकता तुम्ही एकदम छान असे लेअर पडत आहेत त्याला. आणि याला याला जरा लालसर कलर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. पाहू शकता कलर किती छान आलेला आहे आणि दिसायलाही छान दिसतात आणि खायलाही तेवढेच टेस्टी लागतात. तर आपले शंकरपाळे एक बॅच तयार झालेली आहे. आपण आता हे संपूर्ण शंकरपाळे काढून घेणार आहोत. तुम्हाला गौराईच्या फराळाचे आणखी कुठले प्रकार पाहायला आवडतील मला कमेंट करून नक्की कळवा. मी ते दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. पाहू शकता आपली इथे एक बॅच तळून पूर्ण झालेली आहे. आपण आता हे काढून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने आपण सर्व शंकरपाळे इथे तळून घेणार आहोत. संपूर्ण शंकरपाळे आपले इथे तळून झालेले आहेत. पाहू शकता तुम्ही एकसारखे झालेले आहेत मस्त आणि विशेष म्हणजे अजिबात तेलकट झालेले नाही आहेत. पाहू शकता तुम्ही एकदम मस्त असे झालेले आहेत. पाहू शकता असे छान खस्ता झालेले आहेत आपले शंकरपाळे. तुम्ही गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे नक्की ट्राय करा आणि कशी झाली ही रेसिपी मला सांगायला अजिबात विसरू नका. पाहू शकता एकदम मस्त खुसखुशीत झालेले आहेत आपले शंकरपाळे. कुठेही असे कडक चिवट अजिबात झालेले नाहीत. गव्हाच्या पिठाचे असले तरी तेवढेच छान लागतात ते खायला. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया परत पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपी सहित. धन्यवाद.